पण पहिली मोठी बातमी बघूया। कुलाब्यातील निवडणूक कार्यालय परिसरामध्ये माजी खासदाराला दमदाटी केल्याच्या आरोपावरून ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांना घेरल्याचं दिसतंय। रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजपमध्ये जुंपल्याचं दिसतंय। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। हरिभाऊ राठोडला कुठलं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स। इमिजिएट ॲक्शन। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। अदर प्रिव्हिलेजेस विल आल्सो बी स्ट्रिप्ड ऑफ इमिजिएटली। असं हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर त्यांच्या या इमिजिएट ॲक्शनमुळे चांगलेच वादात सापडले। राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा वापर करत बंजारा समाजाचे नेते असलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना दमदाटी करत थेट पोलीस उपायुक्तांना त्यांची सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। पण हे त्यांनी ज्या कारणासाठी केलं त्यावरूनच आता त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय। नार्वेकरांच्या या वर्तनाविरोधात आता ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। रविवारी मुंबई महापालिकेसाठी वचननामा सादर करतानाच उद्धव ठाकरेंनी थेट पदाचा गैरवापर करणाऱ्या नार्वेकरांना पदावरून दूर हटवण्याची मागणी करून टाकली। नार्वेकरांची भाषा आणि त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला। उद्धव ठाकरेंनी थेटपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। याच मतदारसंघात पालिकेच्या 3 प्रभागातून नार्वेकरांचा भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि बहिणी हर्षिता शिवलकर निवडणूक लढवतायत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर सुद्धा निवडणूक कार्यालयामध्ये उपस्थित होते। त्यावेळी नार्वेकरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये नार्वेकर हरिभाऊ राठोड यांना धमकावत असल्याचं बोललं जातंय। इथून जाऊ देणार नाही त्यांना, साप मारतील बांबूच्या। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हॅलो दुश्मनी साहेब अध्यक्ष बोलते। हॅलो हरिभाऊ राठोडला कुठलं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। नार्वेकरांच्या या कृतीवरून गेल्या 2 दिवसांपासून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जातीये। आरोप प्रत्यारोपांमुळे राज्याचं राजकारण तापलंय। ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात। बाकी काय म्हणू शकतो आपण। पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। राहुल नार्वेकर यांच्या दमदाटीची निवडणूक आयोगानं दखल घेतलेली। निवडणूक कार्यालयातील त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगानं मागवलं होतं, पण नेमकं तेच सीसीटीव्ही फुटेज गायब झालंय। त्यामुळे आता आयोगानं आदेश दिलेली चौकशी किती प्रामाणिकपणे होईल याबद्दल विरोधक शंका उपस्थित करतायत। आता ठाकरेंनी याविरोधात रणशिंग फुंकल्यानं यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साप मारतील बांबूच्या। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।